देशाची मोहिनी ती महालक्ष्मी देवी। आठपाट नगर होते। नगरात एक राजा होता, त्याचे नाव होते भद्रसवा। तो दयाळ शूर प्रजा दक्ष होता, देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवित होता, आनंद देत होता। राजाच्या राणीचं नाव सुरत चंद्रिका होतं। नाव चांगलं पण स्वभावात अहंकार। मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती। तिचं नवऱ्याशी भांडण होई, भांडणानं वैतागली, रागानं घराबाहेर पडली। चालत होती अनुमानी रानातून, तिथं तिला दिसल्या सुवासिनी, त्या करीत होता लक्ष्मीचे व्रत। ते तिने पाहिलं, त्यांच्याबरोबर तिनेही व्रत केलं। दुःख विसरली, दरिद्री गेल्या, परिस्थिती सुधारली, देवीची भक्ती फळाला आली। कालांतराने ती मरण पावली। पुढे तिचा पुनर्जन्म झाला, स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला, पण भाग्य उजळ। भद्रसवा राजाशी तिचा विवाह झाला। ऐश्वर्यात लोळू लागली, गर्वाने ती फुगली, गरिबांना विसरली, तोरा ताठ्यानं वागली फुगली, दास दासीवर रागावली। एकदा काय झालं, देवीच्याही मनात आलं, राणीला आपण भेटावं, मागच्या जन्मीची आठवण करावी, ओळखते की नाही ते बघावं। आणि राजवाड्यात सुखानं राणी राजवाड्यात सुखानं राहत होती। राजा ही कौतुक करी, तिचे लाडपुरे। त्या दोघांना पुढे 7 पुत्र झाले, 1 कन्या झाली। कन्येचं नाव होतं श्यामबाला। एक दिवशी काय झालं, देवीने म्हातारीचं रूप घेतलं, फाटकं वस्त्र नेसली, माथी मळवट फासला, हाती कळवळ काठी घेतली, काठी टेकीत टेकीत राणी भेटायला आली। तिने आरोळ दिले, अरे आहे का घरात कुणी घास देईल का? दासी बाहेर आली, म्हातारी दास दिसली, तिने विचारलं, कोण ग तू, आलीस कुठून, काय काम काढाय, तुझं नाव काय आहे, गाव कोणतं, तुला हवंय काय? मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी म्हणू लागली, माझं नाव कमला, द्वारकेतून आले ग, राणीला भेटायचंय, कुठं आहे ग राणी? दासी म्हणाली, राणी साहेब महालात आहेत, सख्यांशी गप्पा मारत आहेत, त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागावतील, तुला त्या कशा भेटणार, काय तुझा हा अवतार, तुला पाहून माझ्यावर ओरडतील, उणं दुणं बोलतील, त्यांच्या सख्याही तुला हसतील, तू जरा आडोशीला बैस, मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना। म्हातारी रागावली, मनोमन संपत, तुझी राणी पैशाला भाळली, माणुसकी विसरली, दारिद्र्य मेली, आज झाले राणी पण देवीला विसरली, माझ्यामुळेच ना, मी तिला व्रत सांगितलं देवीचं, तिनं ते केलं, आता राणी पदावर बसली, देवीला आठवणही राहिली नाही, गर्व झालाय संपत्तीचा, पैशाची धुंदी आली, गोर गरिबांची पर्वा नाही, थोरा मोठ्यांच्या मुली त्या मैत्रिणी, म्हातारी गरिबान भिकारी तिला कोण विचारते, पण याचं फळ तिला भोगावं लागेल, तेव्हा तिचे डोळे उघडतील, जाते मी। दासी घाबरली, तिने म्हातारीला पाणी दिलं, हात जोडून म्हणाली, ते व्रत मला सांगाल मी ते करीन, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिले शब्द मोडणार नाही। त्या दासीला व्रताचा वसा सांगितला, म्हातारी उठली, काठी टेकीत निघाली, तोच माडीवरून राणीची कन्या श्यामबाला धावत आली, ती कळवळून म्हणाली, आजी रागावू नका, चुकली माझी आई, तिच्या वतीने मी क्षमा मागते, कृपा करा, दिलेला शाप मागे घ्या, पाया पडते तुमच्या। म्हातारीला मुलीची दया आली, म्हातारीने क्षणभर त्या मुलीकडे पाहिला आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला। मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार, तोच राणी माडीवरून आली, दाराशी येते तर म्हातारी दिसली, राणी ओरडली, थेरडे कशाला गालीस, जा इथून, उठ म्हणते ना, जातीस की नाही, दुसरं घर नाही का दिसली तुला? म्हातारी संतापाने गरगरा डोळे फिरवले, कपाळावर आटे पसरले, तडक घराबाहेर पडली। दासीने लक्ष्मीव्रत केलं, तिची स्थिती सुधारली, दासी पण गेलं, संसार सुखाचा झाला। पुढे मार्गशीर्ष महिन्याला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मीव्रताची सुरुवात केली, सगळे नेमधर्म पाळले, 4 गुरुवारी तिने लक्ष्मीव्रत केलं, शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन केलं। सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला, राजवैभवातील श्यामबालेला राजवैभव मिळालं, हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव। सख्या समाधानाचा संसार चालू होता। भद्रश्रवा व सुरत चंद्रिका राणीची मात्र भाग्य फिरले, शत्रूनं राज्यावर चाल केली, भद्रश्रवा राज्य लुबाडलं, सुरत चंद्रिकेतच राणीपद गेलं, भद्रश्रवाला वाईट वाटलं, पूर्वीचे दिवस आठवले, रानावनात फिरून तू राजा राणीने कष्टाने दिवस काढत होते। भद्रश्रवाला कन्येला भेटावंच वाटलं, तो एकटाच निघाला, चालून चालून दमला, नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला। नदीकडे येताना राणीच्या दासीने भद्रश्रवाला पाहिलं, गायीने ती राजवाड्यात गेली, राजाला सांगितले, मालाधरानं माणसं पाठवली, आणायला रथ पाठवला, सासऱ्यानं घरी आणलं, सन्मानाने नवी वस्त्र कंठीहार दिला, श्यामबाला
वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं. जावयाला तसं त्याने सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावयानं मोहराबाला हांडा नोकऱ्याकडे देऊन राजासोबत पाठवलं. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हांडा पाहून ते आनंदी. घाईने तिने झाकण काढलं. आत बघते तर काय, तिला कोळसे येत दिसले. चंद्रिकेने कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्या सांगितलं ऐकून तोही चकित झाला. दुःख पाठला करतो. दारिद्र्य संपत नव्हते, सरत नव्हते. चिंतेचं सावट पसरत होते. काळजीचा वणवा भडकतच होता. चंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता. एके दिवशी तिला मुलीला भेटावं, डोळे भरून पाहावं. नशिबाची भोग भोगायचेच आहेत. चंद्रिका घरून निघाल्या. मुलीच्या सासरी पोचली. तो दिवस गुरुवारचा होता. नदी तीरावर जरा वेळ बसली. दमली होती. त्याच वेळी एक दासी नदीवर आली. तिने राणीच्या आईला ओळखलं. घाईने ती महालात गेली. राणी निरोप दिला. तुमची आई आले. नदी किनारी बसली आहे. खूप दमलेली दिसली. तिने आणायला कुणीतरी पाठवा. श्यामबाईने सारथ्या सोबत रथ नदीकडे पाठवला. आईला घेऊन यायला आई रथात बसून महाराज आईला बघत श्यामबाईने आनंदाने मिठी मारली. मुलीचे वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं. तोंडून शब्द फुटेना. आईनं स्नान केलं. मुलीने तिला पैठणी दिली. सोन्या मोत्याचे दागिने दिले. आईचं रूप अधिकच खुललं. दुपारची वेळ झाली. श्यामबाईने भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली. आरती झाली. धूपदीपांचा निवेद्य वास दरवळला. श्यामबाईचा कडकडीत उपवास. भोजनाची तयारी झाली. तिने आईला भेटायला बोलवलं. चंद्रिका पाटावर येऊन बसली, पण ती एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मीदेवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपासच करीन. श्यामा म्हणे ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता. मुलीने 4ही गुरुवारी व्रत केले. या आईने पाहिलं तीही उपवास करू लागली. देवीला भक्तिभावाने प्रार्थना करत होती. महिना संपला. घरी जायचा विचार केला. पोचायला श्यामबाला सोबत गेली. 4 दिवसांनी श्यामबाला निघाली. महाराज राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला. त्यात मीठ भरलं. नोकराजवळ येऊन ती पुन्हा सासरी आली. गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचे भान तिला नव्हते. महाराजाला विचारलं माहेरून काय आणलं. श्यामबाने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. महाराजाने उत्सुकतेने झाकण काढलं. त्यात त्याला काय दिसलं, मिठाचे खडे. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस? इथे मिळत नाही मीठ. मीठ मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात आहे. त्या शेजारच्या समुद्रात आहे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होते. पण आज श्यामबाईच्या सांगण्यातली खोच राजाने हेरली. तो विचारत बोला. श्यामबाला म्हणाली, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. अन्नाला चव येते ते मिठानंच. मीठ नसलेला पदार्थ आणि त्याचं मीठ खावं, त्याच्या सीमानं असावं, त्याचं रक्षण करावं. कामात कसू झाले तर प्रसंगी प्राणही द्यावे. मालाधर राजा निश्चयाने उठला. त्यानं आपल्या सेवक सासऱ्याकडे पाठवले. त्यांना बोलावून घेतलं. भद्रश्रवाला काय कळलं नाही. ताबडतोब तो जावयाकडे. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का झाला. भद्रश्रवानं अनुमती दिली. महाराजांना मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलवलं. सेनापती आले. त्यांनी महाराजांना वंदन केलं. आज्ञा करावी महाराज. ते म्हणे, भद्रश्रवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूंवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकाच्या हातावर खंड्यातल्या मिठाचा एक एक खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीनं व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालाधराचं सैन्य बेभान लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालाधर सैन्याने शत्रूचा फडशा पाडला. अपूर्व विजय मिळाला. भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं. महाराज श्यामबाईला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली. सैनिकाने शत्रू राज्यातील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळाली. ती पोत्यात भरून मालाधाराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा, बरीच नाणे होती आणि शस्त्रांचा साठाही होता. मालाधारानं भद्रश्रवा चंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर आघात आनंदाची उधाण आली. तो होता गुरुवार. श्यामबाईने लक्ष्मीव्रताची पूजा केली. आरती झाली. धूपदीपांचा सुगंध दरवळला. तिनं तिच्या आईनं उपवास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पंचपक्वानं जेवण केलं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस, मंगल मुहूर्तांचा दिवस. मालाधारानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं. त्याने या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात आले. चंद्रिकेचा पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला. तो आजन्म पाळाला. घरची स्थिती सुधारली. राजाचे 7 पुत्र दूर देशावर अचानक घरी आले.
त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले, दुःखाचे वादळ सरले. अशी 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरे सुफळ संपूर्ण. सर्वांनी देवीला वंदन करा, त्याचे घर आनंदी राहावं अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी.